हाय गाईज, आहे संडे आज. सो आता आम्ही आमच्या मावशीला भेटायला चाललोय आणि खूप आजारी होती आणि आम्ही ट्विन झालोय. तसं तर आम्हाला सगळंच म्हणतात. ॲक्च्युली टेक्नॉलॉजी पण म्हणतात आम्ही ट्विन नाही, फक्त आमच्या दोघींना वाटत नाही आम्ही ट्विन म्हणतो. मोबाईलवर फेल होऊन जातो बिकॉज आमच्या दोघींचा फेस सेम आहे आणि आम्ही दोघींनी एकत्र त्या मोबाईलमध्ये बघितलं असतं की लगेच माझा ओपन होऊन जातो. माझा फेस लॉक हिने पाहिलं ओपन होतो. हाऊ आय डोंट नो. आता मी तुम्ही आमचं शर्ट गाणं बघा आणि माझं आमचं शर्ट बघा आणि तुम्ही सांगा तुम्हाला कोणतं शर्ट आवडतं. हा माझा प्रिंट आहे. ओके. आम्ही चाललो आता मावशीला बघायला. त्यानंतर आम्ही जाणार आहे खेकडे खायला. त्यानंतर आम्ही जाणार आहे मम्मीच्या जुन्या मेमरीजकडे. ॲक्च्युली मम्मी लहान होती तिकडे. मम्मीला सरप्राईज आणि आता आम्ही रेडी झालो आहे आणि आज आम्ही जाणार आहे व्लॉगिंग चालू आहे. सो आज संडे आहे आणि आम्ही दोघं सध्या तरी मावशीला पाहायला झालो. त्या दिवशी सांगितलं जसं की आम्ही माझी मावशी पडली आहे ॲक्च्युली, तर तिला आम्ही पाहायला चाललो आहे. सो स्टे घेऊन आजचा व्हिडिओ त्या दिवशीसारखा हॅक्टिक डे आहे. आज पण फिरणंच होणार आहे खूप साऱ्या फॅमिलीसोबत. सो आता चाललो आहे. सगळ्यात पहिलं मावशीला पाहून येतो. त्यानंतर आमचं ठरलं आहे की पुण्यामध्ये खेकडा स्पेशल म्हणून आहे प्रथमेश, तिकडे जायचं आहे. त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे मम्मीच्या जुन्या जी म्हणतात लहानपणी खेळलेलं एक मंदिर आहे नाशिक नाही आशांमध्ये सॉरी आहे, तर तिकडे चाललो आहे आम्ही. आणि माझी बहीण बघा कशी करते कशी बघते. तिचं व्लॉगिंग चालू होतं, तिला मध्येच डिस्टर्ब केलं आहे मी. आणि इग्नोर माय मेकअप, मी फक्त सनस्क्रीन लावून बाहेर पडते कारण मला खूप रॅश झाले त्या दिवशी मेकअपमुळे. सो थोड्या वेळाने मेकअप करेन. चलो स्टे ट्यून, नक्की पहा ब्लॉग. आलो होता मॉलमध्ये स्टॉल असतात बिग क्राऊडमध्ये, तर आम्ही फक्त खायचं घेतलं आहे. बघू अजून काय काय घेतो. खूप सुंदर आहे. काहीचं आहे हे मेला म्हणतात आय थिंक सो. ह्याला मेला टाईप हा, ज्याच्यामध्ये खूप सारे स्टॉल वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सो हिचं चाललंय व्लॉगिंग. नो शॉपिंग, ओनली खाईंग. एवढं वैतागलोय ना खरंच, का वैतागलोय फक्त ट्रॅव्हल, कारण ह्या साईडला इतकं ट्रॅफिक होतं ना. पण ठीक आहे चला, आम्ही घेतलं खूप सारं खायला, फक्त खायला, बाकी काही नाही घेतलं. आणि मी ब्लॉगिंगसाठी मोबाईल काढला ना की लगेच काढते. आता चाललं आहे मग थोडंसं हेल्दी काहीतरी खावं म्हणून फ्रूट्स वगैरे घेतोय, थोडे फ्रूट प्लेट घेतोय. मग घरी जाणार आहे तयार होऊन मस्तपैकी फिरायला. बहुतेक आमचा खेकडा खाण्यावाला प्लॅन कॅन्सल होतोय कारण खूप टाईम इथे झाला आहे. सो तिकडे जाऊन मग परत मम्मीच्या फेवरेट प्लेसला जाणं खूप अवघड आहे. आम्ही असं ठरवलं आहे की इथून तयार होऊन डायरेक्ट मम्मीच्या प्लेसला जायचं. फायनली एवढं सगळं दमून आता आलो आम्ही घरी, बिकॉज तिकडे जाण्यासाठी तयार तर व्हायला पाहिजे. मी सकाळपासून अशीच फिरतीये, नो मेकअप नो आवरणं. सो मी लिओला खायला देण्यासाठी घरी आले ॲक्च्युली, कारण कालपासून मी घरी नाही आली, मम्मीकडेच थांबली होती. सो आमच्या आहो घरी नाही आहेत, दूध पण आमचं बरं आहे इथेच बिचारा खराब झाला असं. सो आमचा लिओ बघू काय करतोय. असंच पळतो मला बघून. स्वतः झाली माझी आंघोळ आणि आम्हाला आता आंघोळ झाल्या गरम गरम बिर्याणी मिळाली. खूप सुंदर वास येतो त्याचा. आता खाऊन पण सांगते खूप सुंदर होईल. अवॉइड माय लिप्स, स्क्रब केलं त्याच्यामुळे काळे दिसतात ते. आणि मी आहे ब्राऊन गर्ल. आम्ही झालो रेडी मस्तपैकी फिरायला जायला तयार आहे. रेडी नाव फायनली. कशी दिसतो नक्की सांगा मला. प्रॉपर नो 1 hour, आय विल टेक हाफ आवर. ओके. हमारी मम्मी रेडी होके आ गई. मम्मी रेडी होके आ गई बट टाइम. आम्ही आलो आहे पाषाणमधल्या सगळ्या जुन्या टेम्पलजवळ सोमेश्वरवाडीमध्ये. सोमेश्वरवाडी पाषाणमध्ये खूप जुनं मंदिर आहे हे ॲक्च्युली. सो ही माझी मम्मीचं बालपण
ॲक्च्युली तिथे गेलेलं आहे सगळं लहानपणापासून या मंदिरात खेळणं वगैरे. ती इथेच होती लहानपणी राहायला, सो तिला तिच्या आठवणी ताज्या व्हाव्यात म्हणून आम्ही आलेलो आहे. सो आम्ही मग अशी दाखवल्याप्रमाणे त्या काकीने आणलेली बिर्याणी खाल्ली आहे म्हणून आम्ही काय मंदिरात जाणार नाही आहे. आम्ही फक्त बाहेरनच फिरून तिला तिच्या आठवणी ताजा करणार आहे. सो स्टे ट्यून. थोड्या वेळाने हॉटेलमध्ये पण जाणार आहे, रेस्टॉरंटमध्ये. तुम्हाला रेस्टॉरंट रिव्ह्यू पण देते. मम्मी मंदिर कुठे आहे? ॲक्च्युली आम्ही खाल्लं होतं म्हणून आम्ही तर गेलो नाही, पण ह्या मॅडम गेल्या होत्या आतमध्ये. कसं वाटलं आतमध्ये? खूप छान होतं मंदिर आणि मला म्हणजे इतकं मनात शांती झाली. खूप छान वाटतंय आणि एकदम शांतता आहे, सगळीकडे शांतता आहे. तुम्ही पण सगळं भक्त म्हणजे असेल इतकं तर छान नक्की त्यांनी यायचं. जुनं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे आणि सगळं त्यांनी खूप छान क्लिनिंग वगैरे छान ठेवलेलं आहे. त्या मंदिराला तेवढंच जपलेलं आहे. आणि तुम्हाला महादेवाचे आपल्या पूर्ण भारतामध्ये किती मंदिर आहेत किंवा आपल्या पूर्ण भारतामध्ये कुठे कुठे कोणते कोणते मंदिर 12 आहेत ज्योतिर्लिंग. महादेवांचे, तर सगळी माहिती तिथे दिलेली 12 आहे. ज्योतिर्लिंगाची. 12 ज्योतिर्लिंगांबद्दल तिथं माहिती त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे किंवा त्यांचे स्टॅच्यू वगैरे म्हणून म्हणजे आपले लहान मुलं वगैरे पण जरी आले ना तरी त्यांना सगळं इन डिटेल कळेल आणि खूप माहिती पण मिळेल. सो तुम्ही नक्की तुम्हाला खूप visit लांब करा. लांब फिरायची गरज नाही आहे 12 ज्योतिर्लिंग लहान मुलांना घेऊ. इथे सगळी डिटेल खूप सुंदर आहे, खूप सुंदर म्हणजे खूप छान आहे. इथे आतमध्ये आल्यानंतर पण खूप सुंदर वाटतं. सो आता आम्ही जातोय तुझा मेन काम. चलो स्टे ट्यून. फायनली हा बाहेरचा लुक आहे जिशन हॉटेलचा. अनुचा फेवरेट आहे, खूप थंडी वाजते पण आतून खूप सुंदर आहे. आय जस्ट इथे कोणाचा तरी बर्थडे आहे ॲक्च्युली मे बी. आणि सगळ्यात भारी काय माहिती, हे लोक स्लीवलेस घालून आले. स्लीवलेस स्ट्रॉंग इतके थंडी. बर्थडे चालू आहे. हे अंकल किती छान होते माहिती आहे का तुम्हाला? हे माझी मम्मी किती गोड दिसतीये. ही पण गोड दिसतीये. ती पण गोड दिसतीये. चला जा. खूप आवडलं मला हे रेस्टॉरंट. यू कॅन सिट व्हेरेवर यू वॉन्ट. सिटिंग एरिया खाली पण आहे, वरती पण आहे. मला हे खूप आवडले. मी जेव्हा माझ्या घरात जाईल तेव्हा हे लावेल नक्की. खूप आवडलं. ये है जाफरानी और वो मलाई. ये मम्मी का फेवरेट है ये वाला. Yeah. और ये मेरा. मुझे 2 बाइट चाहिए. मुझे दोनों दे दो. नाइस वन. देन हमने बस स्टार्टर मंगाया है और मजीटोस मंगाए हैं और उसके बाद मेन कोर्स मंगाएंगे. भाई खाना है ये, मतलब सो हम शेयर करेंगे. आई डोंट नो. मी कधी कधी मराठीमध्ये बनवते आणि कधी कधी हिंदीमध्ये, तर मी विसरून जाते. मी मराठीमध्ये स्टार्ट केला होता व्लॉग आणि मध्येच हिंदीमध्ये बोलते. मी कधी मराठीत करते तरी कधी हिंदीमध्ये, तर मला सपोर्ट करा, समजून घ्या. थोडं थोडं विसरते मी. ॲक्च्युली हिंदी बोलायची जास्त सवय आहे. दूध आलेलं आहे आणि आपण आणि तर चिकनवर ताव मारलाच होता. पण आता मी पनीर पण खाणार आहे. मला बाहेरचं खायला खूप आवडतं. जाडी होत नाही मी पण. सिलेक्शन चॅन. आता आपण आणि चिकन तर खाल्लं, पनीरवर सुद्धा तार मारलाय. मला चटणी दे. पनीर मी ह्याच्याबरोबर खाणार. ओके. मेरी मम्मी स्वीट की राणी आहे शायद. तरी पण नुसतं गोड खात असते, नुसतं गोड खात असते. तरी पण मी जाडी होत नाही. तू बोकड आहेस. नो. मराठीमध्ये म्हण आहे ना, खाणं बोकडाचं, राहणं लाकडाचं, दिसणं लाकडाचं. आय एम लाकूड. येस. म्हणून आम्ही मॉकटेल्स पण मागवलेत मस्तपैकी. आणि आपण आता ते मॉकटेलवर पण ताव मारणार आहे. गाईज लोक म्हणतील आपण खूपच हावरी आहे. काय म्हणायचं ते म्हणा. आणि त्याच्यावर पण ताव मारलाय. हो. किती खाशील बघितलंस का गाईज लोक? तुम्ही गाईज लोक ही गाईज होत नाहीये.
इतना सारा खाना, इतना सारा पीना चल रहा है इसका। हम लोगों ने बहुत सारा एंजॉय किया है। मेरा बाबू नाटक वाला सोया है। सो हमने खाना वगैरह खाया है और अभी पोट भर जेवलो आहे। मी विसरून जाते की मी हिंदीमध्ये नाही मराठीत अर्धा ब्लॉग केला। ये दूसरी वेळा आहे हमने पूरे बहुत सारे ब्लॉग हिंदी में बनाए, इसलिए मैं भूल जाती हूँ कि मैं मराठी में ब्लॉग बना रही हूँ। सो सॉरी गाइस। और आपको फैमिली के टाइम हम मराठी डे कैसा लगा बता देना पक्का। और हमारा जो रिव्यू दिया है खाने का वो भी अभी एक बार जाके टेस्ट करना, बहुत अच्छा है। और अब आपने हम जा जिंदगी रहे हैं। में इतना अच्छा खाना कभी नहीं खाया। चैनल को लाइक करो, सब्सक्राइब करो और शेयर करो। और हम दिख नहीं रहे, हम जा रहे हैं घर पे। सो बाय, गुड नाइट। कमेंट जरूर करना। बाय बाय। गुड नाइट।